नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्री इंडिया या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर या व्हिडिओचा जो टॉपिक आहे तो आहे सोयाबीन बाजारभाव. तर आज दिनांक 23 जानेवारी. आज सोयाबीन बाजारभाव कसे काय राहतील याबद्दल आपण जाणून घेऊया. तर मुख्यतः आज म्हणजे शुक्रवारी व शनिवारी हे 2 दिवस सोयाबीनमध्ये किंवा कोणत्याही मालामध्ये थोडीशी तेजी आपल्याला बघायला मिळते. कारण जो व्यापारी असतो त्याला रविवारचा जो एक खाली दिवस असतो, म्हणजे काही बाजारपेठ रविवारी बंद असतात, तो जो दिवस त्याला त्याचं वाहनाची जे आवक आहे ते चालूच ठेवायची असते. त्यामुळे या 2 दिवसामध्ये ते त्यांच्या रविवारची सुद्धा एक लाईन लावून ठेवतात. त्यामुळे हे जे 2 दिवस आहे हे थोडे तेजीमध्ये असतात. पण आज खरंच तेजी राहणार का, व सध्या मार्केट का बरं थोडं स्थिरावलेलं आहे याबद्दल आपण पाहूया. तर मुख्यतः गेले 2 ते 4 दिवस झाले मार्केट खरंच स्थिरावलेलं आहे का? कारण झालं असं की जे बिजवाईचं सोयाबीन होतं ते आता संपुष्टाकडे आलेलं आहे. सोयाबीन जरी शेतकऱ्यांच्या घरामध्ये असेल, पण कंपनी हे काही वेळच ते सोयाबीन घेते. कारण की कंपनीला जोपर्यंत त्यांच्या वाहनाची पूर्णपणे पूर्तता होते तोपर्यंत ते माल घेतात. म्हणजे एखादा मोठा ट्रक आहे, आता तो ट्रक जर पूर्णपणे भरत नसेल तर कंपनीला ते घाट्यामध्ये जाते. त्यामुळे एक विशिष्ट काळापर्यंतच बियाणाचे जे सोयाबीन आहे ते व्यापारी हा घेत असतो. त्यामुळे आता ते सोयाबीन घेणं थोड्याफार प्रमाणात कमी झालेलं असून त्याच्यामुळे आपल्याला भाव थोडे खाली आलेले दिसतात. मुख्यतः आपल्या सोयाबीनचे भाव हे तेवढे नव्हतेच. 6,500 किंवा 6,000 हे भाव हे बियाण्याच्या सोयाबीनचे होते. त्यामुळे आपल्याला एक आशा होती की 6,000 6,500 आपलं पण सोयाबीन जाईल. तर तसं काही नाही आहे. आपलं सोयाबीन हे तेव्हासुद्धा 5,000 ते 5,200 होतं आणि आतासुद्धा 5,000 ते 5,200 आहे. हा, तेलाचे भाव मात्र वाढलेले आहे. त्यामुळे अशी एक आशा व्यक्त करण्यात येत आहे की आता सोयाबीनच्या दरामध्ये सुद्धा आपल्याला वाढ पाहायला मिळू शकते. पण जे सोयाबीन यावर्षी नाफेडने खूप कमी दरात घेतलेलं आहे, ते आता नाफेड त्याच्या विक्रीचा काय निर्णय घेते त्यावरती सुद्धा सोयाबीनचे बाजारभाव अवलंबून आहेत. तसेच सोयाबीनचे जे उत्पादन आहे ते कमी असून भारतीय कंपन्यांनी बाहेरच्या देशातून, म्हणजे साऊथ अमेरिकेचे जे देश आहेत जसे ब्राझील, पेरू, चिली यामधून तेलाची आयात केलेली आहे. आता ते आयात सुरू व्हायला आणखी 2 महिने लागू शकतात. तेव्हापर्यंत तरी आपल्याला बाजारभाव हा चांगला मिळू शकतो. ते आयात एकदा चालू झाली की बाजारभावाची गॅरंटी हे कोणी घेऊ शकत नाही. कारण की तिथं जे एकरी सोयाबीनचं उत्पादन आहे ते निश्चितच आपल्यापेक्षा जास्त होते. कारण की GM बियाणे तिकडे वापरात आहे. त्यामुळे आपल्याला हे आयात लक्षात घेऊनच विक्रीचा निर्णय हा घ्यायचा आहे. आपल्याला जो भाव अपेक्षित आहे तो जर मिळत असेल तर विक्री करावी, व थोडीफार अपेक्षा असेल तर आपण आणखी 1 ते 2 महिना थांबू शकता. पण जेव्हा ते आयात चालू होईल किंवा नाफेड आपलं सोयाबीन विक्रीस काढेल तेव्हा मात्र शेतकऱ्यांना आपल्या सोयाबीनचा भाव हा कमी होईल त्याकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचं आहे. त्यामुळे वारंवार आपण कुठलंसुद्धा अपडेट देणार चॅनल असो त्याला सबस्क्राईब करा. मी सुद्धा नेहमीच या चॅनलवर आपल्याला अशा काही ज्या घटना घडतील त्याचा अपडेट देत राहणार आहे.
त्यामुळे आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि आणखी कोणी देत असेल तर त्यालासुद्धा सबस्क्राईब करा, कारण शेतकऱ्याचा फायदा होणे हे महत्त्वाचं आहे. आणि जे लोक खोट्या अफवा देतात त्यांना फॉलो न करता कृपया करून जे खऱ्या गोष्टी आहे त्याकडे आपण ध्यान दिलं पाहिजे. खरंच 1 ते 2 महिन्यांनी ही आवक चालू होणार आहे, त्यामुळे त्याकडे लक्ष देऊन आपण आपलं विक्रीचं नियोजन करावं. धन्यवाद.